सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावरून देशातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले हे महत्वपूर्ण दुरुस्ती विधेयक विरोधकांच्या प्रबळ विरोधामुळे आणि आवश्यक बहुमत न मिळाल्यानं नामंजूर झालं. या ऐतिहासिक पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित केलं. या भाषणात त्यांनी विरोधकांसाठी आक्रमक आणि महिलांसाठी भावूक होत आपली भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी काल 8 वाजता महिलांबाबत आणि काँग्रेस पक्षाबाबत काय मत मांडलं, मोदी सरकारचं हे महिलांबाबतचं विधेयक कशा प्रकारे फेल गेलं, याची 5 कारणं काय आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. भारतीय राजकारणाच्या इतिहासात 18 एप्रिल 2026 ही तारीख अनएक्सपेक्टेड वळण घेणारी ठरली. कारण ज्या नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून महिलांना कायदेमंडळात हक्काचं स्थान मिळणार होतं, तेच विधेयक संसदेच्या पटलावर विरोधकांच्या एकजुटीमुळे कोसळलं. या अनपेक्षित पराभवानंतर अवघ्या काही तासातच म्हणजे रात्री ठीक 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत आपली भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवातच देशातील माता भगिनींची माफी मागून केली आणि कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीसाठी एक काळा अध्याय असल्याचं लोकांना सांगितलं. त्यांनी अत्यंत कठोर शब्दात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर हल्ला चढवताना सांगितलं की ज्या प्रामाणिक हेतूनं सरकारनं महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचललं होतं, त्याला विरोधकांनी केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि वोट बँक जपण्यासाठी सुरुंग लावलेला आहे. मोदींनी काँग्रेसवर टीका करताना असा आरोप केलाय की या पक्षानं महिला आरक्षणाचा मुद्दा अनेक दशकांपासून केवळ कागदावरती जिवंत ठेवला आणि जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीची संधी आली तेव्हा तांत्रिक कारणांचं ढोंग रचून या विधेयकाचा गळा घोटला. याला त्यांनी नारी शक्तीचा गर्भपात असं संबोधलं आणि संसदेत विधेयक पडल्यानंतर विरोधकांनी जो आनंद साजरा केला तो देशातील कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा अपमान असल्याचं म्हटलं. काँग्रेस हा परजीवी पक्ष असून त्यांना महिलांचं सक्षमीकरण नकोय, तर केवळ घराणेशाही टिकवण्यात रस आहे, असा घणाघातही त्यांनी त्यावेळी केला. मोदी सरकारनं 2023 मध्ये महिला आरक्षणाचा मूळ कायदा मंजूर केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार असल्यानं ती प्रक्रिया 2034 पर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता होती. हीच तांत्रिक अडचण दूर करून 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिलांना 33% आरक्षण मिळावं या उद्देशानं सरकारनं 2026 मध्ये हे दुरुस्ती विधेयक मांडलं होतं. या विधेयकात मतदारसंघांची संख्या 550 वरून 850 पर्यंत वाढवून आरक्षणाची वाट मोकळी करण्याचा प्रस्ताव होता. परंतु 17 एप्रिल रोजी लोकसभेत झालेल्या मतदानादरम्यान सत्ताधारी भाजपाला अपेक्षित असलेले 2/3 बहुमत गाठता आलं नाही. जरी विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली आणि विरोधात 230 मतं होती, तरीही घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली 352 मतांची संख्या गाठता न आल्यानं हे विधेयक तांत्रिकदृष्ट्या नामंजूर झालं आणि 2014 नंतर पहिल्यांदाच मोदी सरकारला अशा प्रकारे संसदेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हे विधेयक संसदेत फेल जाण्यामागं आणि पराभूत होण्यामागं 5 राजकीय कारणं कारणीभूत ठरली, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जनगणना आणि मतदारसंघांच्या डिलिमिटेशनचा होता. मूळ 2023च्या कायद्यानुसार नवीन जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना झाल्यानंतरच आरक्षण लागू होणार होतं. मात्र मोदी सरकारनं नवीन दुरुस्तीद्वारे हे आरक्षण 2029 पासून तातडीनं लागू करण्याचा प्रयत्न केला. यासाठी लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडला गेला, परंतु दक्षिण भारतातील राज्यांनी याला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते लोकसंख्या नियंत्रण केल्यामुळे दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि उत्तर भारताचं वर्चस्व वाढेल. याच भीतीपोटी विरोधकांनी एकत्र येऊन याला विरोध दर्शवला. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे घटनेच्या कलमांनुसार घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत सरकारला जुळवता आलं नाही. लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, परंतु विजयासाठी आवश्यक असलेला 360 मतांचा आकडा गाठता आला नाही. कारण सत्ताधारी आघाडीकडे असलेल्या संख्याबळापेक्षा विरोधकांची भिंत मोठी ठरली. त्यासोबतच तिसरं कारण म्हणजे ओबीसी कोटा. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी या 33% आरक्षणात ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी लावून धरली होती आणि ती मान्य न झाल्यामुळं त्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर चौथ्या कारणात अंमलबजावणीच्या वेळेचा प्रश्न उपस्थित झाला. मोदी सरकारनं 2029ची तयारी दाखवली असताना विरोधकांनी हे आरक्षण आत्ताच्या आत्ता किंवा 2026च्या विधानसभा निवडणुकांपासून लागू करण्याची अट घातली, ज्यामुळं हा केवळ निवडणुकीसाठी गेम असल्याचा प्रचार विरोधकांनी यशस्वी केला. त्यासोबतच 5वं कारण हे दक्षिण भारतातल्या प्रादेशिक पक्षांना राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याचं होतं. डीएमके, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांना असं वाटलं की मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली भाजप लोकसभेची संपूर्ण रचना बदलून स्वतःची सत्ता कायमस्वरूपी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. या पुनर्रचनेमुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे 2 गट पडले असते आणि लोकसंख्या आणि खासदार यांच्या आकडेवारीत उत्तर भारतीय खासदार जास्त झाले असते. त्यामुळे मोदी सरकारनं संसदेत आणलेलं कोणतंही विधेयक हे एकतर्फी पास झालं असतं
आणि त्यामुळं दक्षिण भारतीय लोकांचं संसदेतील अस्तित्व नामोहरम झालं असतं. हीच गोष्ट दक्षिण भारतातल्या खासदारांना समजून होती. म्हणूनच त्यांनी एकजूट दाखवून हे विधेयक नामंजूर करून दाखवलं. म्हणून हे महिलांचं विधेयक संसदेत फेल गेलं. पण या सगळ्या घडामोडीत मोदींना नेमकं कोणत्या गोष्टींचं वाईट वाटलं असणार हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.